ती अगं आप्पानी वाढदिवसाला गिफ्ट म्हणून दिलेली गाडी आहे ती. तू विकणार आहेस? हे बघ नको विकूस. श्रद्धा पर्याय नाहीये. आणि गाडीचं काय, आज ना उद्या नवीन खरेदी करता येईल. कशी? इडल्या विकून? नाही, मला नवीन जॉब लागलाय. काय सांगतेस? कुठे, कधी? तुला सांगते सगळं नंतर. शक्ती, गाडी नको ग विकू. आप्पांना नाही आवडणार. श्रद्धा, सध्या कर्जाचं खूप डोंगर आहे आमच्यावर. इडलीचा गाडा बंद झालाय. अगं नोकरी लागलीये पण पगार 1 महिन्याला मिळेल. तोपर्यंत काय खायचं? पैशांची खूप गरज आहे. सध्या पैसा खूप महत्वाचा आहे. ते पण आहेच ग. मी काय म्हणते, मी बाबांना सांगते ना महिनाभरासाठी उसने पैसे द्यायला. हे बघ पगार झाला ना की तू परत कर त्यांना. थँक्यू, पण मला आणखी कर्जाचा भार नको आहे स्वतःवर. दादा सांगताय ना तुम्ही किती पैसे येतील गाडीचे? माझं ना तुमचं टोटल 10,000 द्या. एवढेच? गाडी रिपेअरिंग करताना 10-15 हजार रुपये म्हणाला होतात आणि विक्रीच्या वेळी 10,000 म्हणताय. मग एक काम करा, ह्यांच्या दादालाच विका, जास्तीची किंमत मिळेल. हे बघ दादा दादा करू नका तुम्ही. आज शांती. दादा ठीक आहे. शक्ती, दादा 10,000 तर 10,000. सध्या पैसे खूप गरजेचे. घरी काय सांगणार आहेस? ते नंतर ठरव. मग डील पक्की समजू? हो. हे घ्या रोख 10,000 रुपये. हा, आणि गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना? हो हो, क्लिअर आहेत सगळे. मग उद्या घेऊन या इथेच गॅरेजला. शिवा, इथे का थांबवलीस? सरकार, ते वस्ताऱ्याचं सलून माझ्या जिगरी दोस्ताचं. मग ते तुम्हाला बोललो होतं ना, आता नवीनच सलून सुरू केले. ते आपल्या फॅक्टरीच्या बांधकामाच्या वेळेला ते जमीनदोस्त होणार आहे. सरकार, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. म्हणजे आपलं बांधकाम सुरू होईपर्यंत ते सलून जर नसतं तोडलं तर, म्हणजे काय आता नवीनच सुरू केलंय ना, तर लगेच तोडलं तर बिचारायला खूप वाईट वाटेल. म्हणजे बाकी मी सगळी त्याला आयडिया दिलेली आहे. आपल्याकडे नोकरी करायला तयार आहे तो. फक्त ते नोकरी सुरू होईपर्यंत तेवढं राहू द्यात ना दुकान. ठीक आहे, सध्या हात नको लावूया दुकानाला. सरकार, मी पटकन जाऊन येऊ का त्यांना भेटून? अरे शिवा, कॉलेजमध्ये जायचंय, उशीर होतोय आपल्याला. सरकार 0 मिनिट पण उशीर नाही होणार. मी वेळेत पोहोचवतो तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, जाऊन ये. हा, लगेच आलो सरकार. वस्त्र्या, गुड न्यूज, गुड न्यूज. कसली गुड न्यूज? अरे मी सरकारनं रिक्वेस्ट केली की जोपर्यंत फॅक्टरीचं बांधकाम सुरू होत नाही ना, तोपर्यंत वस्त्र्याचं सलून पाडू नका म्हणून. काय म्हणले सरकार? मग काय, भावाने रिक्वेस्ट केली आहे. सरकार ऐकणार नाहीत का? आता जोपर्यंत फॅक्टरीचं बांधकाम सुरू होत नाही ना, तोपर्यंत आपल्या सलूनला कोणी हात पण नाही लावणार. ए भावा, लय झाक झालं बघ. वा, अरे 1 नंबर भारी बातमी दिलीस बघ भावा तू. ए वस्ताऱ्या, तुझ्याकडून पार्टी पाहिजे मला. एक वडापाव, एक ना 5 वडापाव पाहिजे तुझ्याकडून. त्याच भावा, मी काय म्हणतो, सरकार गाडीत आहेत ना, त्याला सलून मध्ये घेऊन येशील का? नाही म्हणजे त्यांचं पाय सलूनला लागलं तेवढं बरं होईल ना. अरे घेऊन आलो असतो, पण काय सरकारनं आधीच खूप लेट झालाय. ते कॉलेजमध्ये घेऊन चाललो ना, तिथे अर्जंट मीटिंग आणि सेमिनार पण आहे. मला वाटत नाही ते येतील असं. अरे मीच कसं तरी 2 मिनिटं काढून आलो तुम्हाला भेटायला. बरं विचारून तर बघ ना. काय आहे ना भावा, जर सुरुवातीला आपल्या दुकानात गर्दी होती गिरायकांची, पण आता गिरायक लयच कमी झाले. सरकार दुकानात आलं ना, त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढू ना आणि सोशल मीडियावर टाकू. शेविंग पण करू ना त्यांची जकाच वेगळी. काय आहे, सरकारने येऊन माझ्या सलून मध्ये दाढी केली हे तर लोकांना कळलं ना, लोक गर्दी करतील ना आपल्या सलून मध्ये. आपला धंदा एकदम टॉपला जाईल ना. कसं आहे, सरकारांची लय चालते ना शहरात. अरे वस्ताऱ्यात ते इथे कशाला दाढी करतील? ती मोठी माणसं पॉश सलून मध्ये जातात. ते फोटोचं विचारून बघतो. बरं चालतंय की. ए पण तुम्ही दोघांनी पानसटपणा नका करू त्यांच्या समोर. हा मी नाही करणार. आलो थांब.
सरकार अरे तू 2 मिनिटं सांगून गेला होतास, किती उशीर, चल पटकन निघायचंय, कॉलेजमध्ये जायचंय. मी तुम्हाला वेळेत पोहोचवतो, त्याचं टेन्शन नका घेऊ. बस एक छोटीशी रिक्वेस्ट होती. कसली? सरकार ते जरा येतं का वस्त्राच्या सलून मध्ये? त्याला तुमच्यावर फोटो काढायचे होते जरा. काय? त्याला माझ्यासोबत फोटो काढायचाय? तू बरा आहेस ना? अरे चल लवकर निघायचंय, उशीर होतो आपल्याला. सरकार असं नाही नका म्हणून. काय तुम्ही जर त्याच्या सलून मध्ये आलात, तुमचे पाय सलूनला लागले ना, तेवढीच जरा पब्लिसिटी होईल, गिरायका वाढतील, गल्ला वाढेल त्याचा. नाही नका म्हणून. डोक्यावर पडलायस का तू? हा, कळतं का तुला तू काय बोलतोयस? त्याची पब्लिसिटी व्हावी म्हणून मी समाजातली माझी इमेज खराब करू? नाही नाही सरकार, अहो असा विचार नका करू. इमेज नाही खराब होणार तुमची, उलट इमेज वाढेल. सरकार अहो तुम्हीच विचार करा, तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस एका गरीबाच्या सलून मध्ये जातोय, हे बघितल्यावर लोकांच्या मनातला तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम किती वाढेल. त्याने काय बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये आपण बघतो, ते मोठे मोठे नेते गरीब शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जेवतात, वडापावच्या गाडीवर जाऊन वडापाव खातात, टपरीवर जातात चहा प्यायला, बातम्या होतात लय मोठ्या, लय मोठा गाजावाजा होतो. आणि सरकार तुम्ही तर आधीपासूनच गोरगरिबांचे जातात. सरकार तुम्ही 5 मिनिटाची का होईना पळती भेट वस्त्राच्या सलूनला दिली ना, तर भावी नेता म्हणून तुम्हाला फायद्याचं होऊ शकतं ना, म्हणजे असं मला वाटतं. वा शिवा, राजकारणातलं तुलाही खूप कळतंय हल्ली. हा, याचा विचार आहे का? नाही नाही सरकार, मला काही राजकारणात वगैरे इंटरेस्ट नाही, आपलं जनरल नॉलेज. ठीक आहे, तुझ्या मित्राला पळती भेट देऊ आणि पटकन निघूया, चालेल? चला 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 या. या नमस्कार नमस्कार. या ना, या 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 यार, या या या. सरकार तुम्ही गरीबाच्या सलून मध्ये आलात, लय बरं वाटलं. बसा ना तुम्ही. सरकार काय आणू तुमच्यासाठी? चहा, कॉफी की थंड आणू? छान आहे सलून. लहानच आहे तसं, पण सरकार काही दिवसासाठी का असं ना, पण माझं सलून तुम्ही पाडू नका अशी परमिशन दिली, त्याबद्दल थँक्यू. नो मेन्शन, दॅट्स माय रिस्पेक्ट यू अँड आय वॉज कमिंग. वस्त्र्या काय सरकार, आमच्या वस्त्र्याला मध्ये मध्ये इंग्लिश बोलायची सवय. येस येस, बिकॉज मी जेव्हा लंडनला होतो तिकडे, मग मी लंडनला. हा, तर या तुझी सगळी बायोग्राफी मी सरकारांना गाडीमध्ये सांगतो, त्यांना उशीर झाला, फोटो काढायचे, काढून घे पटकन. चल. येस येस ब्रो ब्रो, फोटो काढ फोटो काढ, एक मिनिट. डोळ्यात काय गेलंय का? नाही नाही, मग असं. चला चला फोटो काढा, झालं का तुमचं? चला मग मला मोकळं करा, निघायचं. ऐका ना सरकार, म्हणजे आज तुम्ही आतमध्ये आलाच आहेत तर माझ्याकडून शेविंग करून घ्या ना. नाही नाही ऐका ना, म्हणजे माझ्याकडनं एकदा जर तुम्ही शेविंग करून घेतलीत ना, तर सारखे सारखे माझ्याकडेच याल. मी तुम्हाला सांगतो 2251 दाढ्या आजपर्यंत केल्यात, आणि आता तुम्ही 2252. काय माहितीये का सरकार, म्हणजे 52 आकडा जर आपल्याला लकी आहे ना, म्हणून सांगते करा ना, प्लीज प्लीज करा ना. मला शेविंग वगैरे आता खरंच जमणार नाही, मला जायचंय, मीटिंग आहे, सेमिनार आहे, मोकळं सांग ना शेफ. ऐका ना, 5 मिनिटं बरोबर एकदम सुटासट मस्त करतो ना शेविंग. ऐका ना प्लीज. सरकार सरकार मी काय म्हणतो, आता तो एवढं म्हणतोच आहे तर करा ना दाढी. खूप कमाल दाढी करतो. हा, आणि ते सेमिनारचं टेन्शन नका घेऊ, मी पोहोचवतो तुम्हाला वेळेमध्ये. प्लीज त्याच्यासाठी तेवढं त्याला बरं वाटेल जरा. ठीक आहे ठीक आहे, 5 मिनिटं फक्त. ये लवकर घे लवकर. हे वस्त्र्या लवकर लवकर करा. आणि ब्रो, हा आता दाढी करताना फोटो काढ ना. नाही नाही, व्हिडिओ पण बनव एक. आत्ता काढतो. अरे काय व्हिडिओ फोटो, तुम्ही वेळ, ते निघायचंय मला, पटापट दाढी करा, मोकळं करा, मला निघायचंय, मीटिंग आहे. शिवा साम. वस्त्र्या पटपट पटपट.
शिवा, रक्त 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 आहे, रक्त रक्त शिवा शिवा रक्त आहे. सरकार अहो भाऊ, कुठे रक्त कुठे आहे सर? हे बघ ना, मानेला आहे ते रक्त. सरकार सरकार, नाही नाही, रक्त वगैरे काही नाहीये. एकदा बघा तुम्ही, आरशात बघा. अरे मी बघितलं आरशात रक्त. नाहीये ना. गाडी काढ, गाडी काढ. सरकार अहो, वस्त्र्या, तू चुकून ब्लेड लावलास का त्यांना? अरे नाही, मी काय जवळच नेला नुसता, लावला पण नाही. अरे वस्त्राने एवढ्या लोकांची दाढी केली, आजपर्यंत कोणालाच ब्लेड लागलं नाही. पण रक्त रक्त खाऊ रडले ते. सरकार काय झालं? तुम्ही रक्त रक्त करत. गाडी सुरू कर. सरकार तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? तुमची तब्येत जरा मला काहीही झालेलं नाहीये. गाडी सुरू कर, कॉलेजमध्ये जायचंय. अहो पण सरकार, जास्त प्रश्न विचारू नकोस. गाडी सुरू कर, कॉलेजला ने. अप्पा, आय एम रिअली सॉरी. मला खरंच माफ करा. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाईनं माझ्यासाठी इतक्या प्रेमानं आणलेली गाडी मला विकावी लागली. पण अप्पा, माझ्याकडे आणखी दुसरा पर्यायच नव्हता. बोल शक्ती, काय बोलायचं होतं तुला? स्वतःहून बोलवलंयस म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार. मॅम बसा ना. बोल. मॅम, माझं हल्ली झोपेत चालणं खूप वाढलंय. म्हणजे अगदी रोजचं झालंय. परवा तर मी त्या शिवाच्या घरासमोर जाऊन उभी राहिले. आणि काल ते फेमस बिझनेसमॅन आहेत ना, प्रिन्स निखारगे, त्यांच्या घरासमोर जाऊन उभी राहिले. आणि गेल्या काही दिवसात हे आता तिसऱ्यांदा घडलंय. बरं. आणि मॅम, सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे माझ्या अम्माने, म्हणजे माझ्या आईने घराला आतून लॉक लावलं असताना सुद्धा मी घराच्या बाहेर चालत गेले. काय? हो. अनबिलिव्हेबल, स्ट्रेंज. कसं शक्य आहे? दाराला आतून कुलूप असताना तू झोपेत चावीने दार उघडलंस? नाही नाही, चावी तर डब्यातच होती. तू म्हणालीस तू झोपेत शिवाच्या घराबाहेर जाऊन पोचलीस. तुझा आणि शिवाचा काय संबंध? ते म्हणजे तुझी आणि त्याची काही मैत्री झालीये का? नाही नाही, मैत्री वगैरे काही नाही. हो, पण दुर्दैवानं त्याची आणि माझी अपघाताने रोजच भेट होते. तसा तो माझ्या अम्मा आणि अप्पांचा खूप खास झालाय. तेही त्याच्यासाठी खूप खास झालेत. पण माझं त्याच्याशी काही नाही. म्हणजे मी तर त्याला नजरेसमोरही उभं करत नाही. आणि ते प्रिन्स निखारगे, त्यांच्याशी तुझं काही नातं? छे छे, आमचं काहीच नातं नाही मॅम. इनफॅक्ट या शहरातले सगळेच माणसं माझ्यासाठी खूप नवीन आहेत. स्टील तू शिवा आणि निखारगेंच्याच घराबाहेर कशी गेलीस? इतर कोणाच्या का नाही? मॅम, तेच तर कळत नाहीये. मी झोपेत त्यांच्याच घरासमोर का जात असेल? मॅम, तुम्हाला काय वाटतं? मी मागे तुला म्हणले होते ना, भूतकाळ. कदाचित त्या दोन्ही घरांचा तुझ्या भूतकाळाशी संबंध असेल. माझी लेक्चरची वेळ झाली, बोलू नंतर. त्या गावगुंडाचा आणि त्या निखारगेंचा माझ्या भूतकाळाशी संबंध असेल? शक्य नाही. मी मागे तुला म्हणले होते ना, भूतकाळ. कदाचित त्या दोन्ही घरांचा तुझ्या भूतकाळाशी संबंध असेल.
अगं सॉरी सॉरी, माझं खरंच लक्ष नव्हतं, सॉरी. अरे अजबच आहे. नक्की काय झालं असेल सरकारांना? सरकार काय झालं नाही म्हणजे अचानक तुम्ही रक्त रक्त ओरडायला लागलात, ताबडतोब बाहेर पडलात. तुमचा चेहरा सुद्धा घाबरलेला दिसतो अजून. मला काहीही झालेलं नाही. गाडी चालव. एखादं वाईट स्वप्न वगैरे बघितलं का? नाही कधी कधी काय होतं की आपला डोळा लागल्या लागल्या लगेच स्वप्न पडतात ना आपल्याला. तुला काय करायचंय? नसत्या चौकशा. तू गपचूप गाडी चालव. आपल्याला कॉलेजला उशीर होतोय. ट्रस्टी वाट बघतायत. सक्ती सक्ती सक्ती, अगं काय? किती शोधलं मी तुला. आणि कुठे होतीस? लायब्ररीतनं डायरेक्ट गायबच झालीस. आणि फोन कुठे तुझा? उचलत का नाहीयेस? सॉरी सॉरी, फोन सायलेंट वर होता. तुझा फोन आला, लक्षच नव्हतं माझं. सॉरी. बरं ठीक आहे, पण होतीस कुठे एवढा वेळ? ते माझं एक अर्जंट काम होतं, तिथे गेले होते. कसलं? काही इतकं महत्वाचं नव्हतं ग. चल चल निघूयात आपण. अगं शक्ती, आहेस कुठे? नाही म्हणजे बरेच दिवस झाले कट्ट्यावर पण आली नाहीस. तब्येत बरी आहे ना तुझी? हल्ली कॉलेजमध्ये पण जास्त दिसत नाहीस. घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं मस्त आहे. अरे थोडी बिझी होते म्हणून तुम्हाला भेटू नाही शकले. अच्छा अच्छा, ओके ओके. बाय द वे शक्ती, आम्हाला असं कळलंय की तू अप्पर पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घेतले, पण अचानक तुझा निर्णय का बदलला? बोल ना शक्ती, काय झालंय? कुणी दबाव टाकताय का तुझ्यावर? नाही ते अगं असतील तिचे काही कारण. तिने तक्रार मागे घेतली म्हणजे काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. पण शक्ती, ह्या वेळेस आपण खूप मोठा मोर्चा काढणार आहोत आणि त्यात तुलाच लीड करायचंय. आणि ह्या मोर्चासाठी आपल्याला खूप फंडही मिळालाय. एक मिनिट, मोर्चासाठी फंड? हा काय नवीन प्रकार आहे? फंड जमा करून मोर्चा काढण्यासाठी माझा विरोध आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? अगं शक्ती, पण हा फंड आपण आपल्या मोर्चासाठीच यूज करणार आहोत आणि लोकांपर्यंत आपली कामं जास्तीत जास्त पोहोचावी यासाठीच हे सगळं चाललंय, बरोबर ना? हो. अगं मोर्चासाठी किती खर्च लागतो तुलाही माहिती आहे. पोस्टर्स वगैरे साठी आपण आपल्या खिशातले पैसे खर्च करतो, पण आता फंड मिळणार म्हटल्यावर अजून क्रिएटिव्हली काम करता येईल आपल्याला. आणि कोणाकडून मिळणार आहे हा फंड? आता निवडणुका येत आहेत म्हटल्यावर मदतीचा हात पुढे करणारे आहेत काही लोक. दुपारनंतर आम्ही कट्ट्यावर भेटतोय, तू पण ये. गाईज ऐका ना, मला नाही जमणार. म्हणजे जी गोष्ट मला करायची नाहीये तीच तुम्ही करताय. हे फंड देणारे लोक आपल्या आंदोलनाचा फायदा स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायला करतात. अगं पण नाही, राजकारण्यांकडून फंड गोळा करून जर तुम्ही मोर्चा काढणार असाल तर मी मोर्चात सहभागी होणार नाही. मग लीड कोण करणार? मी नाही, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. भेळी आई पावली. तुझ्या डोक्यात ना हे मोर्चाचं भूत निघून गेलं ना, ते बरंच झालं बाई. लेक्चरला जाऊयात. ऐक ना, थोड्याच वेळात प्रिन्स निखारगे आपल्या कॉलेजमध्ये येत आहेत. तुला माहितीच असेल, ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. हो, मी तसे पोस्टर्स पाहिले. तुला त्यांना रिसीव्ह करायचं आहे. मी? हो, तूच हे काम उत्तमरित्या करू शकतेस. ठीक आहे, मी करेन रिसीव्ह. ओके, गुड.